बेसिकली मला सांगितलं आज माझं शूटिंग चालू होतं आणि म्हणाले की हे तिघे आणि ती दोघांबरोबर काम केलंय मी. हा राहिलाय, ह्याला काम करायचं नाही. काय कारण आहे आपण विचारत मला काही कळलेलंच नाही. मी त्याला कधीपासून त्याला सांगितलं हा रोल, मग तुम्हाला काही कारण सांगायला लागलं. उदाहरणार्थ काहीतरी फास्टर फेणे नावाचा एक सिनेमा माझा आता सुरू होते, त्याच डेट क्लॅश होत्यात. झाला असता सुरू तेव्हा रिलीज होऊन साधारण एक 50 आठवडे झाले असते, तेव्हापासून चालू. तर बरं हाच काही एक इन जनरल झाली पुण्याची नवीन पिढी आहे. बेसिकली ते मुंबईची सगळी मेजॉरिटी आहे. एक लक्षात ठेवा, हे तुमच्या पोटावर पाय द्यायला आलेले आणि एकतर ह्यांना सगळं फिल्म इंडस्ट्री तिकडे सरकवा, नाही तर ह्यांना सरकवा. पुढे ते संतोष बिंदू सगळे आहेत ना, नाही आले. संतोष आला ना, खूप छान ड्रेस मध्ये आला, कडक आला. सुशांत, सगळे यंगस्टर्स आपले. हो, 22 वर्ष यंगस्टर्स आहेत ते. तर मला पहिलं आम्हाला तेच विचारायचं की काय बाबा प्रॉब्लेम, मला येत नाही का सिनेमा करता, मी सांगितलेली गोष्ट वाईट आहे का? फास्टर फेणे हे मी लहानपणापासून ऐकतो. फास्टर फेणे मी करतोय, फास्टर फेणे मी करतोय. फास्टर फेणेचं वय काय पहिलं मला नाना पाटेकरांसारखा बेस लागला तसं. यांना कास्टिंग काउचवर बोलवूही शकत नाही, येऊन गेलेले आहेत. सगळं ऐकावं बोलवून करशील काय. पण मला गंमत आली ती. आणि दुसरी गोष्ट मला कोणी म्हणाला की ते यांना जवळजवळ 50 लाख रुपये पर एपिसोडच्या मिळतात. त्याला कोणाला तो सारंग साठेला हे 50 लाख रुपये, त्यामुळे यांना पैसा चिकार मिळतोय. कळलं? गेस्टला काही देत नाही. गेस्टला फक्त तुम्ही या आणि आम्ही तुमची केस करू. पण मला सांगा, बेसिकली फास्टर फेणेचं वय काय आहे, जे कोणी ज्यांनी लिहिलंय त्याचं वय काय? भारा भागवतांचं नाही, फास्टर फेणेचं वय 19-20. तू जवळजवळ 12 वर्षापासून फास्टर फेणे करतो. म्हणजे काय, म्हणजे मी निर्माता म्हणून वाईट आहे का रितेश देशमुख चांगला आहे जास्त? काय मला खरंच मग त्याला म्हणाला की रितेश देशमुख माझा फिल्म जास्त मार्केट करेल. पण मी त्याला बरं हा एक अजून एक आहे तो मेनन मला वाटतं एकमेकांना सांगतात तुम्ही काम करू नका. अरे मी विचारतोय, सी आय वॉन्ट टू सपोर्ट यू बडी. मला सपोर्ट करायचं तुला माहिती. मी तुझं बरं मी त्याला म्हटलं तू स्क्रिप्ट ठरव, आपण तसं करू. काय करायचं? डिरेक्टर ठरवतो आपण. दळणवर करायचं. अजून एक पुण्याचा तो कोण सरपोतदारला घेऊ डिरेक्टर, हरकत नाही. पण तुला दळण करायचं काय, सांगू सिनेमा करा दळणवर. नको, त्यात पण आकाश टोसरला घेते. नाही आता करणार काय ना भाई, मी लोक मला एक तोही पुण्याचाच. तू नाही म्हटल्यानंतर ते काय करणार बिचारे? काय करणार बरं. आकाश टोसरला तरी सक्सेस वगैरे मिळालाय म्हणून. अरे जन्मजात तेज आहे चेहऱ्यावर सक्सेस. अरे काही जे हात लावतो त्याला काय म्हणतात, परिस्पर्श. काय डोळ्यांमध्ये कोटी कोटी डोळे बघा ना किती मोठे आहेत. शशांक शेंडे आणि दोघांचे डोळे. प्रिन्सिपल संजय नार्वेकर आहेत आणि व्हाईस प्रिन्सिपल बरोबर मी आता शूटिंग करून आलेलो आहे, विजय कदम. तर हाती आता बाजूला होतो तुम्ही. काही नाही, म्हणजे तुझं मनोगत व्यक्त कर. प्लीज बोल. काय पत्रकार सगळे बघताय काय परत असा सिनेमा करायच्या आधी विचार करतो आता काय. बाकी सगळं छान होतं, पण आज खूप शिकायला. रोल वाईट होता का? नाही, मी तुला ऐकलं बरा होता की रोल. तू टायटल वर थोडस हे झालास का की FU आहे, घंटा त्याच्यापेक्षा काही सुपर टायटल नाही बाबा. FU आहे, कोण येणार नाही.
बरेच जण म्हणतात, खास करून पुणेकर ते एफयू होतं एफयू. पण तू हिरोईन नव्हतीस का त्याला चांगली ठेवली? बरं हे दोघं पण ह्यांनी नाही केलं ऑडिशनला येऊन. नाही नाही. बरं त्यांना म्हटलं कुठल्या झाले काही. बरं हे नाचतात खूप चांगले, हो एक्सलंट डान्स करतात. बरं माझा आहे म्युझिकल, त्यामुळे मला ह्यांना दोघांना घेताना आलं की बाकीचे लपतील. दोघांनाही 3 लेफ्ट फीट आहेत आणि ते कायम एकमेकाच्या गुंततात रिहर्सल. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही एक दुसरा रोल करता का जो नाचण्याचा नाही, ते म्हणाल हट तू करणारच नाही. म्हणजे बरं हा ह्याच्यावर पण काम केलं अभिजित पानसेच्या सिनेमात. ह्याला सांभाळून घेतला. तू मग कशी बोलला व्यायाम करतो, अरे मसल इथे पण आलेत ना रे. मी बोललो त्याला मग सॉरी मी तुझं वाक्य ते परुळेकर सरांनी बऱ्याच लोकांच्या याच्यावरती गदा आणलेली आहे. तो परुळेकर सरांच्या पाठी फिरतोय गोळी करून की माझी शाळा बंद केली आहे तुम्ही. प्रभुळकर परुळेकर आता चेहऱ्याचे मसल झाला नाही, ते हल्ली तिथून नेतात ना ऍक्टर सगळे. खूप मटेरियल मिळेल, 3 दिवस चालेल असं मटेरियल मिळेल तिथून. बरं मला सांग ना तू, तर ह्याला आपण सांभाळून घेतलं खूप सांभाळून घेतलं. पहिला सिनेमा ना तुझा, नाव मिळालं तुला केव्हा. दुसरं कोणी असतं म्हणाला तर चालतं, तू काय रोल देशील तो करतो. बरोबर आहे, केलं का रिझन मध्ये काम नाही केलं. तुझा ऍड्रेस जोशी आहे का? ऐकलंच नाही असं का करतो? राजकीय पार्श्वभूमी त्याला. यांनी काय पुण्यात पत्रकं छापली आहेत मग का? आणि तोच प्रश्न तुला आहे पुढे. काय तर तो पुढे तो रोल जमला नसता मला. तुला जमला तो सांग मला तुझा. खूप अवघड रोल होता तो. बरं आता एक पिक्चर केला तरी त्याने अजून सक्षम राहिला. सक्षमचं काय म्हणतात, सक्षम माझा काय खूप पिक्चर मध्ये होता तो त्याचं ग्रॅज्युएशन माझ्याकडेच झालं आणि असं माझ्या समोरच झालं त्यांनी असं. आणि असं सगळी शूटिंग सुरू होती आणि आम्ही आपल्या खाली हा सापडेत ना, हा गच्चीत ग्रॅज्युएशन करतो. आम्ही गेलो आणि सापडलाच डायरेक्ट गच्चीत ग्रॅज्युएशन करत टाकी साफ करत होतास. बरं आणि शिकवणारे मोठे मोठे होते, म्हणजे काही स्कोपच नाही ना मग ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेण्यावर. अनिकेत विश्वासराव, संतोष जुवेकर आणि हा. अरे पण ते त्यांचं करिअर फार चांगलं सुरू आहे त्या दोघांचं. आपण असं नाही ना. नाही पण मग त्यामुळे जरा नंतर तो आला म्हणजे त्याचं काम केलं. बरं दुसरं त्याला एक प्रॉब्लेम झाला. याला मी घेतला कारण त्याने खूप कडक काम केलं पगारमध्ये. तर काय झालं मला माहित नाही, त्या लहानपणी त्या वयातच त्याच्या खांद्यावर खूप ओझं पडलं. तो ना काकस्पर्श करताना सारखा बोलताना वाक्यच असा. हो की नाही? ओके तेव्हा तुम्ही मला लग्न झालेल्या माणसाला करायला तू नंतर मी तर सांगतो कसा करतो, असा तर करत नाही. समजून घेण्याची मग हे असं असं लग्न झालं असं कोणी सांगितलं? अरे त्यांनी कबूल केलेलं आहे सर. ते म्हणाले जरा चुकलं ते. पण नंतर आता एक्सपिरियन्स झालं, लग्न झालं माणूस काय करतो घंटात काय केलं तुम्हाला? थोडा काय कशाचा? सिनेमात कसं नाही घंट्यांमध्ये कसला एक्सपिरियन्स? नमस्कार, मी अमेय वाघ. तुम्ही बघताय राजश्री मराठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजश्री मराठी.